Good afternoon, everyone. Welcome to the practical session of Extension 111. And today's topic is study of social control. This is the most important topic as per your examination point of view. So be ready and listen carefully, okay? So Travis Hirashi, social bonds. Okay, Travis Hirashi was a sociologist, and this is a theory. It is a social control theory which is firstly developed by him. Okay, Travis Hirashi. Travis Hirachi's social bonding theory may be the most popular criminological theory today. Okay, ही कशी theory आहे? एक criminological theory आहे. म्हणजे एक criminal कसा तयार होतो किंवा त्याच्या डोक्यामध्ये काय चालू असतं, त्याचा माइंडसेट काय असतो यावरची ही theory आहे. ओके, first presented in 1969. हिऱ्याची question why people do not commit crime. ओके, म्हणजे काही लोक क्राईम करतात आणि काही लोक क्राईम करत नाहीत. मग त्यातले जे लोक आहेत जे क्राईम करत नाहीत ते का करत नाहीत, त्यांच्या डोक्यामध्ये काय असं वेगळं असतं आणि जे क्राईम करतात त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू असतं, ह्या दोन्ही मधला यामध्ये फरक दाखवून दिलेला आहे. ओके, Hirachi theorized that crime is more common among individuals with weakened bonds to societal institutions. Okay, according to him, जे क्रिमिनल्स असतात त्यांचा खूप वीक बॉन्ड असतो. म्हणजे त्यांच्यामधलं जे रिलेशन असतं कोणासोबतचं, सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणा, मग त्यामध्ये आपले फॅमिली आले, ऑर्गनायझेशन्स आले, एज्युकेशन सिस्टम आली, सर्व हे जे सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्यासोबत त्या व्यक्तींचा खूप असा वीक बॉन्ड असतो. त्यामुळे ते क्राईम कडे आपोआप जातात. ओके, सोशल बॉन्ड थिअरी. It is developed by Travis Hirachi. The theory assumes that all people have the capacity to be delinquent. Preventing most people from engaging in delinquency is a bonding to conventional society. Hirachi identifies 4 elements to the social bond. Okay, ही theory कोणी डेव्हलप केलेली आहे? फर्स्ट ट्रॅव्हिस हिराची. ओके, हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर ह्यांच्या म्हणण्यानुसार ह्यांचे असे 4 एलिमेंट्स आहेत ज्यामुळे सोशल बॉन्ड किती स्ट्रॉंग आणि किती वीक आहे हे ठरवलं जातं. ओके, असे कोणते 4 एलिमेंट्स आहेत, आपण आता ते यामध्ये स्टडी करणार आहोत. ओके, फर्स्ट आहे अटॅचमेंट. इट रेफर्स टू अ पर्सन सेन्सिटिव्हिटी टू अँड इंटरेस्ट इन अदर्स. ओके, अटॅचमेंट कसं असतं की ही एक सेन्सिटिव्हिटी असते पर्सन्सची, म्हणजे आपण किती त्या व्यक्तीबद्दल सेन्सिटिव्ह आहोत किंवा मग आपल्याला पुढच्या व्यक्तीबद्दल काहीच आपल्याला सहानुभूती नाहीये त्याच्याबद्दल, किंवा तो काय बोलतोय, कसं वागणं आहे त्याच्याशी जर आपल्याला काहीच घेणं नसेल तर आपला बॉन्ड कसा आहे तिथे वीक आहे. पण जर आपली त्यांच्यासोबत चांगली अटॅचमेंट आहे, आपल्याला फरक पडतो, जर ते हॅपी असतील, दुःखी असतील, कसेही सॅड असतील तर ती होते एक त्यांच्याबद्दल सेन्सिटिव्हिटी तयार होते. ओके, अटॅचमेंट टू पॅरेंट्स, टीचर्स, पियर्स ह्यांच्यासोबत अटॅचमेंट आपली असते. अटॅचमेंट टू पॅरेंट्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, पॅरेंट्स सोबतची जी अटॅचमेंट असते ती सोशल बॉन्डिंग मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते, कारण मोस्ट ऑफ द ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण कोणाकडून शिकतो? पॅरेंट्स कडून. पहिली अटॅचमेंट आपली नेहमी पॅरेंट्स सोबतच असते, त्यानंतर टीचर्स, त्यानंतर पियर्स म्हणजे आपले सिनियर्स वगैरे, ज्युनियर्स, कलिग्स ह्यांच्यासोबतची. ओके, affection deters criminal activities. Strength depends on the depth and quality of parent-child interaction. ओके, तर अफेक्शन कशा डिटर्स क्रिमिनल ऍक्टिव्हिटी. आपलं जर चांगलं अफेक्शन असेल एखाद्या गोष्टीबद्दल किंवा आपल्या पॅरेंट्स बद्दल चांगलं अफेक्शन असेल तर आपण नक्कीच म्हणजे क्राईम कडे ओढलं जाणार नाही. आपण चांगलाच विचार करणार. आपल्याला दुसऱ्याचं वाईट करण्याच्या आधी आपण स्वतः आपल्या त्या ठिकाणी ठेवून पाहणार, किंवा आपल्या आई वडिलांना आपण तिथे ठेवून पाहणार की बाबा असं आपल्या आई वडिलांसोबत केल्यावर आपल्याला कोणी आवडेल का. मग ही कसं असते, हे एक अफेक्शन असतं, ते प्रेझेंट असो नसो, पण आपण तो विचार करणं म्हणजे आपलं त्यांच्यासोबतची एक अटॅचमेंट असणं किंवा त्यांच्यासोबत आपलं अफेक्शन असणं. ओके, आणि स्ट्रेंथ जी असते, आपल्याकडे जी स्ट्रेंथ असते ती कशावर डिपेंड असते? पॅरेंट चाइल्डहुड इंटरॅक्शन मध्ये. म्हणजे जर तुमचे आई वडील बोलतच नसतील तर काही इंटरॅक्शन होईल का दोघांमध्ये? नाही होणार. आणि मग त्यामुळे ती स्ट्रेंथ असते का त्या चाइल्ड मध्ये की प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायचं?
काही लोकांचं कसं असतं, घरून जर चांगलं प्रेम नाही भेटलं तर ते बाहेरही असं कोणासोबत चांगले राहत नाहीत, ते वेगळं वेगळंच राहायला सुरुवात करतात. त्यामुळे कसं ही स्ट्रेंथ नेमकी तिथूनच डिपेंड असते, पॅरेंट चाइल्डच्या इंटरॅक्शन पासून. त्यांच्यामध्ये बोलचाल असली पाहिजे, त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. ओके. सेकंड आहे कमिटमेंट. It involves the time, energy, and effort expended in conventional lines of action, such as getting an education and saving money for the future. ठीक आहे. कमिटमेंट कशी असते आपली, की हा एक गोष्ट आपल्याला करायची आहे तर आपल्याला करायची आहे. मग त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व असतं, टाइम. आपण एखादा टाइम पिरियड ठरवलेला असतो, हा 2 वर्षामध्ये मला हे अचीव करायचं आहे, माझ्या गोल पर्यंत मला पोहोचायचं आहे. मग त्यासाठी किती एनर्जी लागणार आहे. एनर्जी म्हणजे इन द सेन्स त्यामध्ये मग आपला पैसा पण येतो, मनी मॅटर करतं. त्यानंतर काही आणखीन दुसरे सोर्स जे डायरेक्ट इनडायरेक्ट, हे सर्व त्यामध्ये कमिटमेंटमध्ये अफेक्ट करणारे असतात. ठीक आहे. फ्युचरसाठी मनी सेव्ह करणं ही पण कमिटमेंट असते. आता जर मी माझ्या कामाशी कमिटमेंट केली मी, की हा एवढाच खर्च करणार आहे, एवढे फ्युचरसाठी ठेवणार आहे, ही पण एक प्रकारची कमिटमेंटच झाली. ठीक आहे. कमिटमेंट टू कन्व्हेन्शनल लाईन्स ऑफ ॲक्शन्स. वोकेशनल ॲस्पिरेशन्स, एज्युकेशनल एक्सपेक्टेशन्स अँड ॲस्पिरेशन्स. ठीक आहे. म्हणजे आता हे कसं वोकेशनल ॲस्पिरेशन, एज्युकेशनल एक्सपेक्टेशन, असं पुढचं शिक्षण कसं असतं, थोडं थोडं आणखीन वेगळं जास्त त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जास्त करावी लागते एज्युकेशन घेण्यासाठी, पैसाही तेवढाच लागतो. तर ही सर्व कशी होते, कमिटमेंट होऊन जाते आपली. ठीक आहे. हेवी इन्व्हॉल्वमेंट इन कन्व्हेन्शनल ॲक्टिव्हिटीज लिव्स लिटिल टाइम फॉर इलिगल बिहेवियर. हे थर्ड काय, इन्व्हॉल्वमेंट आहे. इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आपलं त्यामध्ये सहभागी किती आहे त्या गोष्टीमध्ये. कन्व्हेन्शनल ॲक्टिव्हिटीज लिव्स लिटल टाइम फॉर इलिगल बिहेवियर. जर आपला सहभाग खूप असेल कोणत्या गोष्टीमध्ये, कन्व्हेन्शनल ॲक्टिव्हिटीज मध्ये ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या रोज घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांच्यामध्ये जर आपली हेवी इन्व्हॉल्वमेंट असेल, जर आपण पूर्णपणे तिथंच फोकस असेल, तर इलिगल जे गोष्टी आहेत, इलिगल बिहेवियर किंवा क्राईम वगैरे हे आहे, ह्याकडे आपलं लक्ष कसं असतं, थोडं कमी असतं. त्याच्याकडे त्याला वेळ द्यायला आपल्याकडे वेळच नसतो. ठीक आहे. जर आपली इन्व्हॉल्वमेंट ही जर चांगल्या गोष्टींमध्ये असेल, चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असेल तर. इन्व्हॉल्वमेंट विथ ॲक्टिव्हिटीज दॅट प्रमोट द इंटरेस्ट ऑफ सोसायटी. जे सोसायटीला इंटरेस्टेड आहेत अशा ॲक्टिव्हिटीमध्ये जर आपण जास्त इन्व्हॉल्व झालो तर इलिगल गोष्टींकडे किंवा इलिगल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कमी इन्व्हॉल्व होतो. ठीक आहे. अ बिझी पर्सन डुईंग कन्व्हेन्शनल थिंग्स हॅज लिटल टाइम फॉर डेवियंट ॲक्टिव्हिटीज. हे तर बरोबर आहे. जे बिझी पर्सन आहे त्याला जर रोजमर्राच्या गोष्टी करण्यामध्येच त्याचा सर्व वेळ जात असेल, कन्व्हेन्शनल थिंग्समध्येच त्याचा सगळा वेळ जात असेल, तर त्याच्याकडे डेवियंट ज्या इलिगल ॲक्टिव्हिटीज असतात ते करायला वेळ असणार आहे का? नाही. त्यामुळे माणसाने कसं बिझी असलं पाहिजे, इन्व्हॉल्व असलं पाहिजे, तो कमिट असला पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. ठीक आहे. आणि फोर्थ आहे बिलीव्स. People who live in the same social settings often share common moral beliefs. They may adhere to such values as sharing, sensitivity to rights of others, and admiration for the legal code. ठीक आहे. बिलीफ सुद्धा कसं आहे की म्हणजे एखाद्या व्यक्तीला कम्प्लिटली चेंज करू शकतात. ठीक आहे. बिलीफ्स मधून आपण काय शेअर करतो एकमेकांसोबत, आपले नॉर्म्स, व्हॅल्यूज, म्हणजे आपले काही मूल्य तत्व जे असतात ते आपण शेअर करतो सोसायटीमध्ये. दुसऱ्याबद्दल सेन्सिटिव्ह असतो आपण आणि ॲडमायर करतो ज्या लीगल गोष्टी आहेत, कोणत्या लीगल गोष्टी आहेत, कोणत्या इलिगल गोष्टी आहेत, ह्या गोष्टींकडेही आपलं जास्त लक्ष असतं. ठीक आहे. बिलीफ्स कन्सिस्ट ऑफ असेंट टू द सोसायटीज व्हॅल्यू सिस्टम, respect of its laws and for the people and institutions that enforce them. ठीक आहे. हे सर्व कशामध्ये येतं, बिलीव्स मध्ये येतं. लॉची रिस्पेक्ट करणं, मोठ्या लोकांची रिस्पेक्ट करणं, जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे आता मंदिर वगैरे म्हणा, त्याच्यासाठी इथे सुद्धा आपलं कसं असतं की विश्वास असतो तिथे, आणि जिथे विश्वास असतो तिथे मोस्टली क्राईमकडे आपण जातच नाही. ठीक आहे. तर हे क्रिमिनल बिहेवियर कशावरनं डिटरमाइन करता येतं आपल्याला, की म्हणजे क्राईमकडे कोणता व्यक्ती जातो आणि क्राईम कोणता व्यक्ती करत नाही. ज्याची कमिटमेंट असते,
म्हणजे जो कमिटेड असतो कशासोबत, फॅमिली सोबत, त्याच्या करिअर सोबत, सक्सेस सोबत किंवा फ्युचर गोल सोबत जो कमिट असतो, त्याला इलिगल गोष्टी करायला वेळ असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. त्यानंतर जो इन्व्हॉल्व असतो, ज्याची इन्व्हॉल्वमेंट असते कशामध्ये, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्स टीममध्ये, कम्युनिटीमध्ये, ऑर्गनायझेशन्स आणि रिलिजियस ग्रुप्स, सोशल क्लब्स, ह्या सर्व गोष्टींमध्ये ज्याची इन्व्हॉल्वमेंट असते, त्याच्याकडे वेळ असतो का ज्या इलिगल गोष्टींकडे जाण्याचा? नाही. त्यानंतर ज्याचं बिलीफ आहे, कशामध्ये बिलीफ करतो तो, ऑनेस्टीमध्ये, जे खरं वागण्यामध्ये, ज्याच्याकडे मॉरॅलिटी आहे, जो फेअरनेस आहे, म्हणजे की काही हे करत नाही, जे इलिगल कामं करत नाही. फेअरनेस म्हणजे सत्यता, सत्याने राहणारा. त्यानंतर पेट्रियटिझम आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रवाद आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात कुणाच्या, ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा बिलीव्स मध्ये येते. ओके, जर आपल्या कडे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या तर आपण त्या गोष्टीकडे जातो का, क्राईमकडे किंवा इलिगल गोष्टींकडे? नाही जाणार, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय केलं पाहिजे, कशामुळे सर्व आपल्या घरी सर्व व्यवस्थित राहील. ह्या गोष्टींची कमिटमेंट ठेवणारा, इन्व्हॉल्वमेंट आणि फॅमिली फ्रेंड सोबत ज्याची अटॅचमेंट असते कम्प्लिटली, तो ह्या गोष्टींकडे कधीच जाणार नाही. ठीक आहे. कन्फर्मिंग बिहेवियर आणि क्रिमिनल बिहेवियर. आता ह्या दोन्ही गोष्टी कशा होतात बघा. कन्फर्मिंग बिहेवियर म्हणजे कसं की जो कन्फर्म आहे त्याच्या बिहेवियर बद्दल, जो की फक्त लीगल गोष्टींकडे, लीगल कोडकडे लक्ष देतो, जो इलिगल ऍक्टिव्हिटीज पासून दूर असतो, म्हणजे क्रिमिनल बिहेवियर पासून जो दूर असतो. तर हे सर्व ह्याच गोष्टी, ज्याची अटॅचमेंट आहे, ज्याचे कमिटमेंट आहे, ज्याच्याकडे बिलीव्स आहेत आणि जो कम्प्लिटली इन्व्हॉल्व आहे सोशल ग्रुप, सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांपासून जो दूर असतो, ह्यांच्या सगळ्यांसोबत जर असे तुटत संबंध असतील, तर तो ऑब्व्हियसली कुठे जातो, मग तो क्रिमिनल बिहेवियर मध्ये मोडला जातो. ठीक आहे. त्याचं बिहेवियर हे कसं होतं, इलिगल व्हायला सुरुवात होतं. त्याला कोणासोबत अटॅचमेंट नसेल तर त्याला कोणाचं दुःख समजणार नाही, किंवा कोण हॅपी आहे काय आहे त्याला काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ते फक्त स्वतःचा विचार करणारे असतात, आणि त्यामुळे ते दुसऱ्यांना त्रास द्यायलाही पुढे मागे विचार करत नाहीत, काहीच नाही. ठीक आहे. एलिमेंट्स ऑफ द सोशल बॉन्ड. तर कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, हे आपण पाहिलेलेच आहेत, कन्फर्मिटी आणि डेलिकेसी. ठीक आहे. इमोशनल अटॅचमेंट टू सिग्निफिकंट अदर्स. ठीक आहे. अटॅचमेंट, इमोशनल अटॅचमेंट जर आपली असेल तर आपण दुसऱ्याचा त्या ठिकाणी विचार करतो. एफर्ट्स अँड एनर्जीज एक्सपॅन्डेड टुवर्ड्स कन्व्हेन्शनल गोल्स, कमिटमेंट मध्ये येतं हे. इन्व्हॉल्वमेंट कशाची असली पाहिजे, कीपिंग बिझी ॲट कन्व्हेन्शनल ॲक्टिव्हिटीज, बिलीफ, कंजेटिव्ह अफर्मेशन ऑफ कन्व्हेन्शनल व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि ही डेलिक्वेन्सी मध्ये पण ह्याच गोष्टी येतात, पण कसं की त्यांचं इथे तेवढं जास्त लक्ष नसतं, की हे ह्यापासून दूर असतात. हे जे लोक असतात ते ह्यापासून कसे असतात, कट असतात, कम्प्लिटली दूर असतात हे लोक, आणि हे कम्प्लिटली इन्व्हॉल्व असतात यामध्ये. ओके. त्यानंतर टेस्टिंग सोशल बॉन्ड थेरी. आता ती थेरी नेमकी काय आहे, ही याची सपोर्टिंग रिसर्च. Youths who were strongly attached to their parents were less likely to commit criminal acts. Okay, जे पॅरेंट्स सोबत स्ट्रॉंगली अटॅच असतात, ज्यांचं बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे आपल्या पॅरेंट्स सोबत, आई वडिलांसोबत, तर ते मग क्रिमिनल ऍक्टिव्हिटी किंवा क्रिमिनल ऍक्ट्स जे आहेत त्यांच्याकडे कसे असतात, ते कमी, त्यांची कमिटमेंट नसते त्या गोष्टीकडे. ठीक आहे. ते त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याच्याकडे ते जातच नाहीत, त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी येतच नाहीत. Commitment to conventional values such as striving to get a good education and refusing to drink alcohol and cruise around was indicative of conventional behavior. ठीक आहे. कन्व्हेन्शनल बिहेवियर मध्ये काय काय येतं मग, तुम्हाला एक चांगलं एज्युकेशन पाहिजे, गुड एज्युकेशन पाहिजे, तुम्ही रिफ्यूज करता अल्कोहोल. सध्या कसं झालं माहिती का, आता हिम्मत ड्रिंक करण्यासाठी किंवा स्मोक करण्यासाठी हिम्मत नाही पाहिजे, खरी हिम्मत पाहिजे ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहण्यासाठी. ठीक आहे. तर हे सर्व कशात येतात, कन्व्हेन्शनल व्हॅल्यूज मध्ये येतात. ठीक आहे.
त्यानंतर youths involved in conventional activities such as homework were less likely to engage in criminal behavior. ठीक आहे, ज्यांना होमवर्क दिले असतात. आता मोस्टली टीनेजर्स जे आहेत, जे 18 वर्षाच्या खाली असतात, जुवेनाईल म्हणतात त्यांना, हेच जे आहेत ना टीनेजर्स, हे सर्वात जास्त अशा गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात. ठीक आहे, हे म्हणजे स्मोक करणं, त्यानंतर ड्रिंक करणं, ह्या गोष्टीकडे हे सर्वात जास्त अटॅच होतात. पण हे कधी अटॅच होतात, जेव्हा त्यांना घरून त्यांच्यावर लक्ष दिलं जात नाही, पॅरेंट्स सोबत त्यांचा बॉन्ड चांगला नसतो, किंवा फ्रेंड्स नसतात, सोशल बिहेवियर किंवा सोसायटीमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत नाही. आपले जे एकटेच राहतात ना, तेच मोस्टली पोरं म्हणा, पोरी म्हणा, हे अशा चुकीच्या गोष्टींकडे वळले जातात. ठीक आहे, youths involved in unconventional behaviors such as smoking and drinking were more delinquency prone. ओके, हे कसे असतात, मोर डेलिक्वेन्सी म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटींकडे अट्रॅक्ट झालेले असतात, जे स्मोकिंग ड्रिंकिंग करणारे असतात. youths who maintain weak and distant relationship with people tended towards delinquency. ठीक आहे, ज्यांचं डिस्टंट रिलेशनशिप असतं, म्हणजे की हा ठीक आहे, दुरून दुरून एकमेकांना ओळखणं, किंवा घरच्यांनाही कामापुरतंच बोलणं, पैसे पाहिजे असतील तर तेव्हाच त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन होतं, किंवा कोणतं एखादं डिसिजन घ्यायचं असेल, की हा मला हॉस्टेलवर राहायचं, मी हॉस्टेलवर जाऊन राहणार आहे, बस एवढ्या पुरतंच आई वडिलांमध्ये बोलणं वगैरे होणं. बाकी आई वडील त्यांच्या कामात असणार, ते पोरं त्यांच्या कामात असले की मग हे अशा चुकीच्या गोष्टींकडे वळतात. ठीक आहे, those who shunned conventional acts were attached to their peers. ठीक आहे, delinquents and non-delinquents share similar beliefs about society. त्यांचं बिलीफ तर सिमिलर असतं. ठीक आहे, पण पण ह्या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. जे डेलिक्वेंट्स असतात आणि जे नॉन डेलिक्वेंट्स असतात, ठीक आहे, हे विचार तर ते सारखाच करतात, पण त्यांचा पाहण्याचा नजरिया मात्र वेगळा असतो. डेलिक्वेंट्स काय करतात, एक तर ते ऑलरेडी डिस्टर्ब असतात, घरून डिस्टर्ब म्हणा, किंवा फॅमिलीमध्ये किंवा सोसायटीमध्ये त्यांना लगेच कोणी जर ऍक्सेप्ट करत नसेल तर तिथेही ते डिस्टर्ब झालेले असतात. त्यामुळे ते असं विचार करतात की हे लोक चांगले नाही, म्हणजे स्वतःमध्ये काही कमी आहे हा विचार हे करत नाही. मोस्ट ऑफ द टाइम कसं असतं, दोघं पण जबाबदार असतात. अशा जे पोरं असे बिघडतात ना, त्यावेळेस सोसायटी पण जिम्मेदार असते, आणि तो विद्यार्थी आणि तो स्वतः व्यक्ती सुद्धा जिम्मेदार असतो. ठीक आहे, काही चुका माफ करतात, तर ज्या चुका माफ होऊ शकतात त्या माफ केल्या पाहिजेत. त्यांना अति डोक्यावर घेतलं ना तर हे क्रिमिनल कडे वळले जातात. ठीक आहे, आणि नॉन डेलिकेंट कसे असतात, एक तर त्यांचा सगळीकडून बॉन्ड स्ट्रॉंग असतो, सोसायटीमध्ये त्यांना व्हॅल्यू असते, त्यांचे काही नॉर्म्स असतात, आणि घरूनही पॅरेंट्स त्यांना चांगल्या प्रमाणे प्रेम भेटलेलं असतं, फ्रेंड्समध्ये ते चांगले खुश असतात. त्यामुळे ते ह्या विचार करतात की हा सगळेच चांगलेच, माझ्या जवळपासचे सगळेच चांगले आहेत, मीही चांगलाच आहे. त्यामुळे ते ह्या क्रिमिनल गोष्टीकडे जात नाहीत. आणि ह्यांना ज्यांना त्रास दिला जातो ना, ते मग तसेच समजतात की हा हे मला त्रासच देतो, हे चांगलं नाहीये, मग मी ह्याचा बदला घेणार. ही अशी रिव्हेंजची भावना निर्माण होते. मग ह्या वेळेस सोसायटी सुद्धा जिम्मेदार असते, सराउंडिंगचे पीपल सुद्धा जिम्मेदार असतात. ठीक आहे, सोशल बॉन्डिंग थिअरी, फिजिकल अँड सेक्शुअल अब्यूज आर थॉट टू कंट्रीब्यूट टू डेलिक्वेन्सी. हे पण बरोबर आहे. फिजिकल आणि सेक्शुअल जे अब्यूज होतं टीनेजर्सचं, हे तर आपण नेहमी पाहतच आलेलो आहोत की कसं त्यांना अब्यूज केलं जातं. मोस्टली कोणाला जे 14 वर्षाच्या खालचे आहेत, 10-14 ह्या वर्षाचे जे खालचे आहेत मित्र, त्यांना खूप असं अब्यूज केलं जातं, त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या समोर वाईट बोललं जातं. पॅरेंट्सही कधी कधी शिवी वगैरे देतात, ते तर होतं रागामध्ये, पण हे त्या लेकरांसमोर बोलणं चुकीचं आहे. बाकी मग काही रिलेटिव्ह असतात जे सेक्शुअली त्यांना अब्यूज करतात, फिजिकली टच वगैरे करणं, ह्या खूप गोष्टी मॅटर करतात कोणावर, टीनेजर्सवर, आणि ज्यामुळे ते कसं पुढेही ते जे असतात ते एकटं राहायला सुरुवात करतात. कारण की रिलेटिव्हवर नाव घालणं एवढं सोपं नसतं, आणि लगेच आपले पॅरेंट्स आपल्यावरती विश्वास ठेवणं हेही होत नाही. त्यामुळे कसं ते एकटेच राहायला सुरुवात करतात, घाबरायला सुरुवात करतात दुसऱ्यांना बोलण्यापासून. मग ते सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, किंवा मग सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. आणि हे मोस्टली जे एकटे राहणारे असतात ना, त्यांचं डोकं एकदम खुरापाती दिमाग त्यांचा काम करायला सुरुवात करतो.
त्यामुळे ह्या गोष्टींकडेही लक्ष दिलं पाहिजे पॅरेंट्सनी. मोस्टली ह्या गोष्टी ह्या जे अब्यूज होतात त्यांच्यासोबत, हे पॅरेंट्सनी तेव्हाच्या तेव्हा लक्ष दिलं पाहिजे, किंवा ज्याच्यासोबत असं झालेलं आहे त्यांनी आपल्या आईवडिलांना याविषयी बोललं पाहिजे. ठीक आहे. चिल्ड्रन ऑफ टीन मदर्स ॲट हायर लिग्स, ज्यांचं लवकर लग्न झालेलं असतं. आता खेड्यांमध्ये तर असंच होतं, झालं थोडी मुलगी 10वी 12वी झाली की झालं, लगेच लग्न करून टाकतात. मग त्यांना लेकरं लवकर होऊन जातात. मग अशा वेळेस ह्यांचे लेकरं खूप रिस्कवर असतात. इथे छोटे छोटे लेकरं असतात. एकतर त्यांना न्यूट्रिशन व्यवस्थित भेटलेले नसतात त्या, आणि ही स्वतः आईच जर लहान असेल, आई वडीलच जर लहान असतील, तर ही त्या लेकराला काय शिकवणार, हो की नाही. मग त्यांची सोशल बॉन्डिंग कशी असते, कमी असते. ह्यांच्यात सोशल बॉन्डिंग ही पूर्णपणे अशी वीक झालेली असते, नसतेच मला थोडक्यात. एकतर ह्यांनाही समजत नाही की काय समजावून सांगायचं आहे, आणि चिल्ड्रन्स तर सोडा, आता त्यांना तर काहीच समजत. पुअर ग्रेड्स अँड निगेटिव्ह ॲटिट्यूड्स अबाउट टीचर्स मोर लाईकली टू बी डेलिक्वेंट. हे पुअर ग्रेड्स, ठीक आहे, कोणत्या विषयामध्ये कमी मार्क्स भेटले तर त्याचा इश्यू नाही केला पाहिजे. कोण कशामध्ये हुशार असतं तर कोण कोणत्या दुसऱ्या गोष्टीमध्ये हुशार असतं. असं नाही की प्रत्येकाचं डोकं एकाच ठिकाणी चालणार आहे आणि प्रत्येक जण त्यामध्ये 100 आउट ऑफ 100 घेणार आहे, असं नाही. टीचर्सनी पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. मग ह्या वेळेस जर टीचरचं त्या विद्यार्थ्याकडे निगेटिव्ह ॲटिट्यूड असलं तर ते कसं होतं, त्या विद्यार्थ्याला मग अटॅचमेंट नाही राहत, त्या टीचर सोबत पण अटॅचमेंट नाही राहत आणि त्याच्यासोबतच्या विद्यार्थ्यांसोबतही नाही राहत. आपल्याला जर कम्पेअर करायला लागलं ना, तर आपल्याला त्याच्यासोबत कम्पेअर करतायत आपले आई वडील म्हणा, टीचर म्हणा, तर त्या व्यक्तीचा आपल्याला आपोआप राग यायला सुरुवात होतो. ओके, त्यामुळे कसं कंपॅरिझन नाही झालं पाहिजे. आता आपले आई वडील म्हणतात ना, बघ तिला किती मार्क पडले, त्याला किती मार्क पडले, तुझ्या एवढंच आहे ना, तुझ्याच क्लासमध्ये आहे ना, मग तुला काय कमी आहे, असं बोलले की आपल्याला कसं, आपण ह्या नाही विचार करत की हा आपण कुठेतरी कमी पडलो. आपण त्या टायमाला त्या व्यक्तीचा राग करायला सुरुवात करतो ज्याच्यासोबत आपल्याला कम्पेअर करतात. त्यामुळे हे असं आई वडिलांनी किंवा टीचर्सनी असं कंपॅरिझन नाही केलं पाहिजे. रिलिजियोसिटी हेल्प्स प्रिव्हेंट डेलिक्वेन्सी ऑर क्रिमिनल बिहेवियर. इज रिलिजियोसिटी म्हणजे खरंच जर तुमची श्रद्धा आहे, तुम्ही एका रिलिजनचे आहात, तर ती तुम्हाला प्रिव्हेंट करू शकते का असं क्रिमिनल ऍक्टिव्हिटी किंवा क्रिमिनल बिहेवियर कडे जाण्यापासून? हा एक मोठा प्रश्न आहे. सोशल बॉन्डिंग थेअरी सेकंड, सोशिओ डेमोग्राफिक फॅक्टर्स अँड सोशल बॉन्ड थेअरी. आता सोशिओ डेमोग्राफिक फॅक्टर्स कोणते कोणते? जेंडर, रेस अँड क्लास, एज. ओके, जेंडर म्हणल्यानंतर काय, गर्ल्स लेस डेलिक्वेंट दॅन बॉयज बिकॉज ऑफ अटॅचमेंट टू फॅमिली अँड स्कूल. आता हे पण बरोबरच आहे. ठीक आहे, की गर्ल्स कशा असतात, थोड्या कमी डेलिक्वेंट, म्हणजे त्यांचं क्रिमिनल बिहेवियर किंवा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीकडे लक्ष त्यांचं खूप कमी असतं ॲज कम्पेअर टू बॉयज. कशामुळे होतं हे? फॅमिली बॉन्डिंगमुळे होतं, किंवा मग स्कूलमध्ये त्यांच्या चांगले फ्रेंड्स भेटले, चांगले रिलेशन आपलं मेंटेन होत असेल, तर ऑब्व्हियसली कुणीच त्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीकडे जाणार नाही ना. आणि मुलींचं कसं असतं की ते फॅमिली सोबत जास्त अटॅच असतात. ठीक आहे, कितीही झालं तरी, कितीही हायफाय मुलगी असू द्या किंवा किती छोट्या घरची किंवा साधी सिंपल मुलगी असू द्या, तर फॅमिली सोबत जर अटॅचमेंट चांगलं असेल तर ती त्या वाईट गोष्टींकडे जातच नाही. ठीक आहे, आणि मुलांचं कसं असतं की एकतर त्यांचं फॅमिली सोबत थोडं अटॅचमेंट कमीच असतं, आणि मुलं थोडेसे मोठं झाले की त्यांना असं सगळ्यांबद्दल असं म्हणता नाही ना, पण थोडं मुलांना पंख फुटल्यासारखंच होतं की हा मला समजतं, मी माझे डिसिजन घेईन. हे असं केल्यामुळे ते आई वडिलांपासून हळूहळू स्वतःच दूर जातात. ठीक आहे, रेस आणि क्लास. Inconsistent findings in research. Asian Americans traditionally have stronger bonds, social class and parental discipline. ठीक आहे, रेस आणि क्लास म्हणल्यानंतर कसं उच्च नीचता म्हणा किंवा काळा गोरा. रेस म्हणल्यानंतर काळे गोरे ही अमेरिकेमध्ये जी प्रथा आहे, एशियन अमेरिकन्समध्ये जी प्रथा आहे ती. क्लास म्हणलं की आपल्याकडे अप्पर क्लास, लोअर क्लास हे जे होतं, ह्या गोष्टी सुद्धा खूप सोशल बॉन्डवर अफेक्ट करतात. ठीक आहे, त्यामुळे सुद्धा मग डेलिकेसी निर्माण व्हायला सुरुवात होते. एज. बॉन्डिंग थेअरी हेल्प्स एक्सप्लेन व्हाय क्रिमिनॅलिटी डिक्रीजेस ॲज वी एज आउट ऑफ ॲडोलसन्स.
जेव्हा आपण अडल्टन्सच्या पुढे जातो, म्हणजे 18 वर्षाच्या पुढे अडल्ट व्हायला सुरुवात होते आपल्याला जेव्हा, तेव्हा कसं आहे, काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी ह्या डिक्रीज होतात, असं स्टडीमध्ये ह्या थेअरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता काही ठिकाणी असं होतही नसेल म्हणा की ते जे 18 वर्षाच्या पुढे झाले ते सुद्धा क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त प्रमाणात इन्व्हॉल्व्ह होतात. आता तर अशी सिच्युएशन झाली की चांगले आहेत असे 30-32 वर्षाचे सर्वात जास्तच क्राईम करतात. पण पहिले जेव्हा ही थेअरी डेव्हलप झाली होती तेव्हा असं लक्षात आलं होतं की जे टीनेजर्स आहेत, जे 18च्या खालचे आहेत, तेच सर्वात जास्त ह्या गोष्टींकडे हे इन्व्हॉल्व्ह होतात. ह्या गोष्टींमध्ये त्यांना पटकन राग येतो, किंवा असं समजा की त्यांना समजच नसते की काही गोष्टी प्रत्येक म्हणजे आपल्या मनासारखंच होतात असं नाही. हे ते पचवू शकत नाहीत, त्यांची हार किंवा त्यांचा नाकारतेपणा ते पचवू शकत नाहीत टीनेजर्स, त्यामुळे ते त्या गोष्टीकडे जास्त ओढले जायचे. Evaluation of theory. Relationship between social bonding and delinquency pretty weak. Explains minor offending more so than serious offending. Casual order. Difficult to distinguish between commitment and involvement. ठीक आहे, मग आता ह्या थेअरीमध्ये इव्हॅल्युएशन कसं झालं, रिलेशनशिप जे असतं सोशल बॉन्डिंग आणि डेलिकेसी मध्ये हे कसं असतं, वीक असतं खूप. प्रिटी वीक म्हणजे चांगल्याच प्रमाणामध्ये वीक असतं हे, म्हणजे त्यांच्यामध्ये चांगली बॉन्डिंग नसते, त्यामुळे हे ह्या गोष्टीकडे इन्व्हॉल्व्ह होऊन जातात ते टीनेजर्स म्हणा किंवा कोणताही व्यक्ती. आणि जे मायनर ऑफेंडिंग असतात ते कसे असतात, मोर सिरियस असतात, म्हणजे मोर जास्त असतात कशामुळे, सिरियस ऑफेंडिंग पेक्षा. ठीक आहे, त्यांना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं जास्त लक्ष असतं. आता ज्या गोष्टींकडे आपण लाईटली घेतो की हा अरे हे तर चालतच असतं, याला काय एवढं, हार जीत होतच असते, असा आपण विचार करतो. कधी जेव्हा आपल्याला चांगले समज येऊन जाते की हा स्पोर्ट्समध्ये हार जीत असते, ही गोष्ट पचवायलाच पाहिजे. पण ही कशी असतात, टीनेजर्स जे असतात त्यांना ह्या गोष्टी समजत नाही. त्यांना वाटते की हा इंडिया पाकिस्तानची मॅच चालू आहे तर मग इंडिया जिंकलाच पाहिजे, असं अजिबात नाही जमणार की इंडिया हारला. मग ते काही करायला तयार होतात, मग तिथं जाऊन मारणं काय, तोडाफोडी काय, ह्या गोष्टी खूप विचित्र आहेत. त्यामुळे ह्या सुद्धा थेअरीला किंवा सोशल बॉन्डिंगला ऑफेंड करतात. ठीक आहे, डिफिकल्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन कमिटमेंट अँड इन्व्हॉल्वमेंट. आणि त्यांना मग ह्या दोन्हीमध्ये फरक करता येत नाही, कमिटमेंट कशाला म्हणतात आणि इन्व्हॉल्वमेंट कशाला म्हणतात. इन्व्हॉल्वमेंट कशात येते की सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट येते, आणि कमिटमेंट कशाची असते, ही तुमच्या कामाची कमिटमेंट असते, तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत ह्याबद्दलची कमिटमेंट असते. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये ते डिस्टिंग्विश करू शकत नाहीत स्वतःला. त्यांना जसं वागायचं ते तसंच वागायला सुरुवात करतात, म्हणजे त्यांच्याकडे काही गोल नसतो, काही फ्युचर प्लॅन नसतो, किंवा त्यांची मग सोशल इन्व्हॉल्वमेंट नसते, ना फॅमिलीमध्ये ना फ्रेंड्समध्ये, सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये कशामध्येच इन्व्हॉल्वमेंट नसते. हे एकटे राहायला प्रेफर करणारे लोक असतात. ठीक आहे, टेस्टिंग सोशल बॉन्ड थेअरी. आता कशा प्रकारे कशावरती टेस्ट केलेले आहेत, मग ऑपोजिंग व्ह्यूज काय काय होते. फ्रेंडशिप, बरोबर आहे, फ्रेंडशिप जर व्यवस्थित असेल, चांगली असेल, तुमचे फ्रेंड्स जर त्यांना चांगल्या वाईट मधला फरक समजवणारे असतील तुम्हाला, तर त्या फ्रेंडशिप वरून तुमची बॉन्ड कशी आहे ऑब्विसली ठरवता येते. नॉट ऑल एलिमेंट्स ऑफ द बॉन्ड आर इक्वल, हे पण बरोबर आहे. जे 4 एलिमेंट्स आपण शिकलो, कमिटमेंट, अटॅचमेंट, कमिटमेंट, बिलीव्स आणि ह्या जे 4 गोष्टी शिकलो, सॉरी एक मिनिट, इन्व्हॉल्वमेंट, ह्या जे 4 गोष्टी आपण शिकलो, तर ह्या सर्व इक्वल आहेत का, नाही. ह्या आपल्या ज्या त्या ठिकाणी एक्सप्लेन करणाऱ्या स्वतःचा एक मेन इम्पॉर्टंट मुद्दा, टॉपिक एक्सप्लेन करणारे आहेत, त्यामुळे त्या कशा डिफरंट आहेत एकमेकांपासून. ठीक आहे, या चारी पण तुमचे एलिमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजेत. म्हणजे असं नाही की हा माझी इन्व्हॉल्वमेंट आहे सोशल ग्रुपमध्ये, सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये, मग मी कसा सोशली खूप ऍक्टिव्ह आहे किंवा मी फक्त चांगलाच विचार करतो, असं नाही होत. त्यामध्ये तुमची
इन्व्हॉल्वमेंट सोबत तिथं अटॅचमेंट असलं पाहिजे, तुमचं काही कमिटमेंट असली पाहिजे आणि तुमचा बिलीव्हही असला पाहिजे की जर एखाद्या गोष्टीचा त्रास मला होत आहे तर त्या पुढच्या व्यक्तीलाही होणारच आहे. ठीक आहे. डेव्हिएंट पियर्स अँड पॅरेंट्स. डेव्हिएंट म्हणजे त्यांना सपोर्ट न करणारे किंवा त्यांच्या विरोधात राहणारे. असे जर सिनियर्स असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे फ्रेंड्स, कलिग्स असतील किंवा तुमचे पॅरेंट्स असतील, तेव्हा तो सुद्धा मग हे फॅक्टर अफेक्ट करतो सोशल बॉन्डमध्ये. ओके. रिस्ट्रिक्टेड इन स्कोप. तुम्हाला काही करायचंय ह्याच्यापासून जर तुम्हाला रिस्ट्रिक्ट करत असतील तुमच्या काही स्वप्नांपासून, तर तेव्हाही तिथे बॉन्ड निर्माण होत नाही. चेंज इन बॉन्ड्स. ठीक आहे. हर वेळेस बॉन्ड चेंज करणं म्हणजे की आता ठीक आहे, थोड्या दिवसापूर्वी एखाद्यावर विश्वास दाखवणं आणि त्याच्याकडून काही चूक झाली तर लगेच त्याच्यावरती अविश्वास दाखवणे हे पण चुकीची गोष्ट आहे ना. मग तिथे कसा होतो, तुमचा बॉन्ड जेव्हा विश्वास दाखवला जातो तेव्हा तो स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतो आणि जेव्हा छोट्याशा कारणामुळे, छोट्याशा चुकीमुळे तो एक तुमच्या सोबतचा बॉन्ड, त्याच्यासोबतचा अविश्वास जर दाखवत असाल त्याच्यासोबत, तर तिथे तुमचा ऑब्व्हियसली बॉन्ड कसा वीक व्हायला सुरुवात होतो. त्यामुळे असा चेंज असला नाही पाहिजे. क्राईम अँड सोशल बॉन्ड्स. क्राईम कधी होतो, जेव्हा सोशल बॉन्ड वीक होतो, जेव्हा आपली इन्व्हॉल्वमेंट नसते सोसायटीमध्ये, आपल्याला कोणाशीच काही घेणं देणं नसतं, तेव्हा आपण कुठे ऑटोमॅटिक आपण क्राईमकडे ओढलं जातो. ठीक आहे. ह्या काही टेस्ट केलेल्या आहेत, व्ह्यूज आहेत, ह्या काही ज्या सोशल बॉन्ड थिअरीला एक्सप्लेन करणार होते की कधी स्ट्रॉंग असतं आणि कधी वीक होतं. ज्युवेनाईल डेलिक्वेन्सी अँड सोशल कंट्रोल. आता हे काय, ज्युवेनाईल म्हणजे कसे की जे चाइल्डिश आहेत, इमॅच्युअर आहेत, जी की 18 वर्षापेक्षा सुद्धा खाली आहे असे. सोशल कंट्रोल. अंडर द सोशल कंट्रोल थिअरी, delinquency increases when the social bond between child and society is broken. ठीक आहे. डेलिक्वेन्सी कधी इन्क्रीज होते म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी किंवा क्रिमिनल बिहेवियर कधी इन्क्रीज होतं, जेव्हा त्या चाइल्डचं सोसायटी सोबत जे बॉन्ड आहे, त्यांचा जो इंटरॅक्शन आहे तो जेव्हा तुटतो तेव्हा. जुवेनाइल्स. क्राईम रेट्स आर हायर इन जुवेनाइल्स अँड डिक्लाइन विथ एज. ठीक आहे. हे आपण पाहिलं. क्राईम रेट जुवेनाइल्स मध्ये जास्त असतो आणि जसं जसं त्यांचं एज वाढत जातं तसं तसं तो डिक्लाइन होतो. हे कधी ऑप्शननी सांगितलेलं आहे 2002 मध्ये. ठीक आहे. म्हणजे खूप पूर्वीचे आहेत हे theories. The relationship between the social environment and attitudes contribute to adolescent delinquent behavior. ठीक आहे. रिलेशनशिप जी आहे एन्व्हायरमेंट सोबत, म्हणजे ॲटिट्यूड आहे ॲडोलसंटचं, जे की 18च्या पुढे आहेत, तर त्यांचं व्यवस्थित बॉन्डिंग नसेल हे एकमेकांसोबत, तर तिथं सुद्धा मग ते डेलिक्वेंट त्यांचं बिहेवियर व्हायला सुरुवात होते. There are at least 3 million juveniles under 18 arrested yearly of arrest. म्हणजे जे अंडर 18 म्हणजे 18च्या खालचे. ठीक आहे. तर 3 मिलियन लोक त्यांना अरेस्ट झालेली आहे, म्हणजे जे 18च्या खालचे आहेत त्यांना एवढ्यांना आतापर्यंत अरेस्ट केलेलं होतं तेव्हा. ठीक आहे. Weakened social bonds are precursor to juvenile delinquency. Weakened social bond हे आपण आताच पाहिलेलं. A 70% increase of juveniles transferred to adult code between the late 1980s and the beginning of the 1990s. 70% increase of juveniles म्हणजे बघा ही किती मोठा रेट होता तेव्हाचा. ठीक आहे. माझा बेनिफिट्स इन अप्लाइंग द सोशल कंट्रोल थिअरी टू जुवेनाइल्स. काय बेनिफिट्स असू शकतात जुवेनाइल साठी? जुवेनाइल्स आर impressionable and can be influenced by positive social bonds. Juveniles are not as set in their ways as adults. Overcoming bad habits is easier. Juveniles have several life decisions to make which affect them for years to come. Juveniles also undergo many physical changes which adjust hormone level. ठीक आहे. जे जुवेनाइल्स इम्पर्शनेबल अँड कॅन बी इन्फ्लुएन्स बाय पॉझिटिव्ह सोशल बॉन्ड. ते कसे असतात, जर त्यांच्यासोबत व्यवस्थित राहिलं तर ते तुमच्यासोबत व्यवस्थित राहतात. तुम्ही जर त्यांच्यासोबत व्यवस्थित राहत नसला तर त्याचा अफेक्ट त्यांच्यावर ऑटोमॅटिकली होत जातो. हे असं वय, असं म्हणतात ना की एक वय असतं ज्या वयात त्यांना शिकवायला पाहिजे की मोरल व्हॅल्यूज काय असतात, की म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत, मोठ्यांसोबत.
ही एक शिकवण्याचे एक एजच असतं. मग त्या एजमध्ये ते कसे असतात इम्पर्शनेबल, म्हणजे त्यांच्यावर काही अफेक्ट होत नसतं. तुम्ही जसं वागतात त्याच गोष्टी त्यांच्यावर अफेक्ट होत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत जर तुम्ही पॉझिटिव्ह सोशल बॉन्ड ठेवला तर ते त्यामध्ये त्याच इन्फ्लुएन्समध्ये असतात. जर तुम्ही निगेटिव्हली त्यांच्यासोबत वागत असाल तर त्यांच्या डोक्यात तेच जात असतं. ठीक आहे. ज्युव्हेनाइल्स आर नॉट ॲज सेट इन देअर वेज ॲज अडल्ट्स. ठीक आहे. ज्युव्हेनाइल्स हे अडल्ट्सच्या ह्याच्या माइंडसेटमध्ये नसतात. ओव्हरकमिंग बॅड हॅबिट्स इज, मग ते त्यावेळेस कसं होतं, ह्यांचे जे त्यांना लागलेल्या ज्या बॅड हॅबिट्स आहेत त्याच्यापासून ते लवकर ओव्हरकम होऊ शकतात. म्हणजे एकदा सपोज करा कोणत्या अडल्टला जर बॅड हॅबिट लागली तर त्याला त्याच्यातून बाहेर काढणं खूप अवघड जातं ॲज कम्पेअर टू ज्युव्हेनाइल्स जे 18च्या खालचे आहेत. ह्यांना बाहेर काढणं आणखीन सोपं आहे अडल्ट्सपेक्षा. ठीक आहे. त्यामुळे जर तुमच्या लक्षात आलं की आपला टीनेज भाऊ बहीण कुणीही असो थोड्याशा वाईट मार्गाला लागलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता, तिथून तुम्ही त्यांना बाहेर काढू शकता. Juveniles have several life decisions to make which affect them for years to come. ठीक आहे. त्यांच्याकडे खूप लाईफ डिसिजन्स खूप असतात त्यांच्याकडे. एक तर काही गोल नसतो, काही फ्युचर नसतं, काही माहिती नसते की काय करायचं काय नाही. त्यामुळे तेव्हा ते कसं फक्त ते डिसिजन घेत असतात की हा मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. जोपर्यंत ॲक्च्युअल ते त्याच्यावर परफॉर्म करत नाहीत किंवा त्या सिच्युएशनमध्ये पडत नाहीत तोपर्यंत ते फक्त तिथूनच अफेक्ट होत असते त्यांची लाईफ. ठीक आहे. ज्युव्हेनाइल्स असं ऑल्सो अंडरगो मेनी फिजिकल चेंजेस विच ॲडजस्ट हार्मोन लेवल्स. आणि हार्मोन्सचाही खूप प्रॉब्लेम होतो त्यांच्यावरती, अफेक्ट करतात हार्मोन्स लेवल सुद्धा. ठीक आहे. कारण की तेव्हा खूप सारे फिजिकल चेंजेस येत असतात बॉडीमध्ये किंवा हार्मोन्समध्ये. विचार करण्याची वेगळी क्षमता असते त्यांची. कोणत्या गोष्टीला चांगलं म्हणायचं आहे, कोणत्याला वाईट म्हणायचं हे लगेच समजत नाही. त्यामुळे कसं ते खूप असं कन्फ्युजनमध्ये असतात त्या टायमिंगला. तो एजच खूप कन्फ्युजिंग असतो त्यांच्यासाठी 18 पर्यंतचा. ठीक आहे. मग ह्यावरती कन्क्लुजन काय आलं, ज्युव्हेनाइल्स नीड टू बी provided with the appropriate social bonds. Future crime rates can only be affected if the criminal justice system begins to apply the principles of the social control theory. ठीक आहे. Give the youth of America set expectations, guidance, support and the solution begins. म्हणजे हे जे youth ऑफ अमेरिका आहे, आता असं नाही की फक्त अमेरिकेचेच लोक चांगले राहतात म्हणून, असं काही नाहीये. आपणही जर एक लॉ काढला किंवा जस्टिस सिस्टीम जर ठेवली आपण की हा तसे आहेत ज्युव्हेनाइल कोर्ट्स तर आहेत, तुम्हालाही माहिती असतील, जिथं ह्या म्हणजे 18 वर्षाखालचे असतात त्यांना ठेवलं जातं जर त्यांच्याकडून काही क्राईम झालं किंवा चोरी वगैरे केली किंवा काही वेळेस डिफेन्समध्ये कसं स्वतःच्या डिफेन्समध्ये ते पुढच्या व्यक्तीला जास्त त्रास देत हार्म करतात किंवा चुकून त्यांच्याकडून ती व्यक्ती मारलीही जाते. मग अशा वेळेस त्यांना असं डायरेक्ट ज्युव्हेनाइल बाल सुधारगृह म्हणतात, ज्युव्हेनाइल कोर्ट्स किंवा जे हे असतात जेल असतात त्याला बाल सुधारगृह म्हणतात. मग इथे ह्यांना ठेवलं जातं, तिथे त्यांना सुधारण्याचं काम चालू असतं, त्यांच्या डोक्यावर त्यांच्या विचारांवर काम केलं जातं. ठीक आहे. मग ही जर अशी जस्टिस सिस्टम असेल तर ह्यांच्यापासून आपण टीनेजर्सला वाचू शकतो क्राईमकडे जाण्यापासून किंवा त्यांचं जे क्रिमिनल बिहेवियर त्यांच्यात डेव्हलप होते त्याला आपण चेंज करू शकतो. ठीक आहे. हे काही सोशल कंट्रोलच्या थेरीज होत्या, काही कन्सेप्ट एलिमेंट्स होते, जे इम्पॉर्टंट 4 एलिमेंट्स होते ते आपण पाहिले. कसं कन्फर्मिटी असते आणि काय डेलिक्वेन्सी असते, त्याच्यानंतर डेफिनेशन वगैरे सर्व पाहिले आपण. सो आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. लेक्चर मोठं होतं पण इम्पॉर्टंट होतं, त्यामुळे याच्यावरती आणखीन एक वेळेस याला रीड करा व्यवस्थित. तुम्ही काही समजलं नसेल तर मला विचारा. ओके. सो थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.